चिपले, कुठे आहेस की? आई कुठे आहे? बोल तिला. सांग वनी काकू आली आहे. चहा मांडून राहिली. सांग तिला माझ्यासाठी पण मांड. केव्हा आलीस व? आताच आली व बस. आता सकाळीच आली मी. हो. ओय बया, काय बस भरली होती हो. आता आकाडी गेली ना. हो, बसच खूप भरली होती माय. आणि काय ते उलटी करून ठेवली होती. माझं जीवच मळमळलं होतं. आणि तुला माहिती आहे बस कशी असते. आता गेली कुठे होतीस व? मी तेच तर सांगायला आली आहे. बस ना तू चांगल्याने बस. माय बया, काय सांगू ग तुला. हे जे प्रीती नाही आहे का, प्रीती, हे जे इंदूबाईची नातन, हो, आता तिची मुलगी झाली मोठी. आलं होतं मला कार्ड. मला एक गोष्ट सांग, पण हे पद्धत असते का हां? ते आपलं हे असते ना, ते व्हॉट इज जब हां, ते जे काही आहे त्याच्यावरती पाठवलं. घरी यायला पाहिजे ना. घरी येऊन द्यायचं. आपले रीतिरिवाज असते की घरी येऊन यायचं, सांगायचं की हो माझी मुलगीचं लग्न आहे, या की बरं, आशीर्वाद द्या आपला. नाही, ते पाठवलं याच्यावरती. आणि मला भयाड वाटली ती. मला असं वाटलं की काय बाई, आता काय म्हणू. तर मी काहीच नाही, मी गेली एकटीच गेली मी. कारण की मुलं पण येत नव्हते. आई इतका उन्हाळा आहे म्हणते, कुठे चालली तू, पण नको जाऊ. पण बरं नाही वाटत ना, गेली मी. लग्न पण खूप चांगलं झालं तुला सांगते. ते काय ते म्हणतात ना, ते कूलर नव्हते ग तिच्या लग्नात. ते होते ते आपलं एशी होते. हां, एशी लावलं होतं. आणि म्हणजे जेवणात पण किती ते होते ग. म्हणजे गुलाबजामुनपासून तर तो सगळं, वांगे भरीत, म्हणजे खूप प्रकार होते जेवणाचे. पण नवरा इतकं चांगलं नव्हतं दिसायला, खरोखरी सांगते तुला. आणि प्रीती पण इतकी झगमग दिसत होती. अरे तू आई आहे, तू कशाला इतकी म्हणजे तयार होऊन बसली आहे. मुलीला कर. आणि मुलगी पण इतकी म्हणजे अशी की माझं लग्न होत आहे आणि मला हे करा, माझ्याकडे बघा. तर तुलाच कडे बघत आहे ना भवानी. हे नाही खाणार मी, ते नाही बसणार मी, इथे नाही जाणार. बाय म्हणले लेकाचे. ते गव्हर्मेंट जॉब लागली ना या लोकांना, मस्ती येते ना मग. इतकं पैसा, म्हणजे इतके पैसे, मला असं वाटलं की पार जाळून टाकले पैसे. म्हणजे बाबा भरलेच. आणि दागिने काय घातले होते हे प्रीतीने पण, खूप घातले होते. हो, चांगलं झालं. आणि रिपेक्शन तर बघणं लायक होतं बाई. पोरगी पण मटकी राधाच आहे. मटकी राधा नवऱ्याला म्हणते दादा, तशीच आहे ती. आणि मला हे सांग, पोरीबारीवरती म्हणजे जास्त हे चांगलं नसते ना. म्हणजे पोरीबारीनी कसं राहायचं, घरातली कामं शिकायची, बोलण्यात आदर असायचं. ते काहीच नव्हतं तिच्यात. बोलण्यांना आदर नका. तिचं असं होतं, मी आता जॉब करत आहे, मी म्हणजे श्रीमंत झाले, आम्ही लोक कष्ट तर केले. हे बघ, आईबाबांनी कष्ट केले, पण पोरांना तसं हे नाही आहे, म्हणजे माजलेले आहे पोरं. भाऊ पण तसंच होता. इतकं महाग सूट घालून आला होता आणि दाखवत होतं की बापरे, मी किती श्रीमंत आहो आम्ही लोक. आणि दाखवत होता आपली कारो, सांगत होता की आता मी गराज उघडणार. तर मी म्हणले उघड बाबा, काय करायचं. म्हणलेच पैशाची तर पार लावली, स्वतःची पण लावली आहे. लहान भाऊ पण वाया गेलेला आहे. जे तिसरा आहे ना, हां, अक्षय, हो, वाया गेलेला आहे तो पारच. दारू पिऊन पडलेला होता. लग्नात म्हणजे काहीच करत नव्हता तो, कोपऱ्यात बसून फक्त. चांगलं वाटते का तुझ्याच बहिणीचं लग्न आहे आणि असं. पण आपल्याला काय, सोड ना, आपल्याला काय. काय करा.